विविध बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा मात्र सुरुवातीला नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। परीक्षेच्या एका दिवसाआधीच मध्यरात्री मोठेगावकरनं विद्यार्थ्यांना पेपर दिला होता आणि त्याचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। उजळणीच्या नावाखाली मोठेगावकरनं विद्यार्थ्यांना मध्यरात्री हा पेपर दिला। शिवराज मोठेगावकर विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। दरम्यान सोशल मीडियावर शिवराज मोठेगावकरनं हा व्हिडिओ पोस्ट केला होता। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल? परीक्षेच्या एका दिवसाआधी मोठेगावकरनं विद्यार्थ्यांना हा पेपर दिल्याची माहिती आहे। नक्कीच मोठेगावकर ते दरवेळेला नीट परीक्षेच्या अगोदर एक दिवस विद्यार्थ्यांचं रिव्हिजन करून घेत होते, अशा प्रकारची माहिती जी ती समोर येते आहे। आणि सोशल मीडियामध्ये जे अकाउंट आहे मोठेगावकर यांचं, त्या अकाउंटवर हा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे। आणि मध्यरात्री म्हणजे 11:30च्या दरम्यान ते विद्यार्थ्यांचं रिव्हिजन करतात। विशेष आहे याच्यामध्ये की काही निवडक विद्यार्थीच आहेत, म्हणजे त्यांच्या क्लासेसची संख्या जी आहे ती मोठी आहे, मात्र त्यांच्या समोर जे विद्यार्थी या व्हिडिओमध्ये दिसतात ते निवडक विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासमोर गेस्ट पेपर जे आहेत तो ते सांगतायत। आणि शंका येते आहे की जो पेपर फुटलेला आहे त्यातलेच काही प्रश्न जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांना सांगून रिव्हिजन करून घेतात। आता या व्हिडिओमधून ही माहिती समोर येते। अगदी नक्कीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच शिवराज मोठेगावकरनं स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। परीक्षेच्या एका दिवसाआधी मोठेगावकरनं विद्यार्थ्यांना हा पेपर दिल्याची आता माहिती समोर येते आहे।